तांब्याची उचलून आणला का तो घरात डायरेक्ट ओंकार 14 रिझल्ट आहे त्यामुळे आज आलाय पाणी घालायला. नाही ते लक्ष्मण कसं आहे माहिती त्या कळशीत ओतून घेईन पाणी. कोणतीही वस्तू घ्या पाणी घालायचं. बाकी सगळे फोटो साठी आल्यात काय म्हणायचं हे चुकीचं गोष्ट आहे. 12 तासामध्ये तिथं पांडुरंग येऊन जात. हनुमान दादांचं मंदिर काळ भैरवनाथ यांचं मंदिर. हे गाईज वेलकम बॅक टू द न्यू व्लॉग अँड न्यू एपिसोड. तर तुम्ही म्हणता एवढ्या रात्री का व्लॉग चालू केला कारण की आत्ता जस्ट वाजलेले आहेत 12 वाजले म्हणले की आज आपल्याला जायचे देवाला पाणी घालण्यासाठी. सो ते 12 ते काय 4-5 वाजेपर्यंत पाणी घालणे चालू असतं. सो आपण 12:30पर्यंत आपण बनामध्ये पोचू शकतो. सो सकाळी आपल्याला दंडवट घ्यायचं आहे. सो फर्स्ट टाईम आणि पहिल्या वर्षी आपण दंडवट घेतोय. सो नक्की वॉचिंगला बघा आणि पूर्ण दिवसात आपल्याला व्लॉग भेटून जाईल. काय घडतंय कसे वगैरे कार्यक्रम वगैरे असतात सो तुम्हाला पूर्ण प्रॉपरली भेटून जातील. आणि आजच्या व्लॉगला पूर्ण असा सपोर्ट झालाच पाहिजे कारण की हा क्रेझी राहणार आहे. आत्ता जस्ट गेलं पाहिजे आपण देवाला पाणी घालण्यासाठी. सो हा ब्लॉग कंटिन्यू बघा. चला बघा सत्कार झाले का आपण टावेल घेऊन बाहेर आलेलो आहे. आणि तांबतवली पितळाची ना नाही तांब्याची. सो ह्याने आपण पाणी घालणार आहे. आणि अजून वमेंती तर काय बाहेर निघली नाही. कधी एक्झिट होतात घरातून माहीत नाही. टेंगला बसलेलो आहे आणि त्याला नुसती थंडी वाजते होय तुला नाही तर झोपत न चालल्या वाटतंय. मी तर ना झोपलो पण नव्हतं पूर्ण जाग होतं त्यामुळे मला काय वाटत नाही. त्याला काय उचलून आणला काय तो घरात डायरेक्ट कवळाय अजून. चला काय जाता ना पाण्यात जाऊया पाणी वगैरे घालूया. आता ना कपडे वगैरे काढलेले मायरा बोल अरे करायला लागते रे तेवढं फार आहे. मग यांचं ना असा कार्यक्रम चाललेला आहे. लक्षात तुला नाही काढायचं का तुला नाही काढायचे कपडे काढायचे मग काढ की एवढी कोणाची वाट बघत वाचलाय. असं आहे की ओंकार 14 रिझल्ट आहे त्यामुळे आज आलाय पाणी घालायला देवाला. हे बघा ऍक्च्युअली विषय असा इथं आलोय पवायला नाही आलो आंघोळीला आलोय. पाणी आहे का अरे फुल भरलेला काय इथून उडी टाकलं तर पुढेच निघेल. इज्जत फुल इज्जत. चला आलोच तू खाली मला पाणी मी करतो मग माझ झालं मग तू कर. बघ कसं आहे बाई आम्ही तो करतो मग तुला देतो आम्ही पाणी तुला देतो. ऐक ना मी आधी आंघोळ करतो मग गाई जाता विहिरीत उडी मारू. गाई थंड पाणी यो क्या हो रहा है गाय थंडी लागती. अरे थंडी गाइस मला स्नान चालू आहे. गाइस मी इधर डुबकी लगाने वाला हूँ फुल इज्जत के साथ. गाइस इथं उडी मारली पाहिजे का नाही. मी तर ह्याच्यात आंघोळ पूर्ण करणार आहे. हे बघू शकता दोघांची तर आंघोळ चाललेली झालेली. आता माझी आंघोळ होणार आहे. मी एक बुडी मारली की माझी आंघोळ झाली इज्जत मध्ये. मी तर थोडी एक डुबकी मारणार आहे. बाई इथं बेंडके घेतलंय थर कापतय. बजरंगबली की जय. झाली अशी आंघोळ. त्यांनी ना 4 बादल्या घेतल्या डॉक्टर. ही सक्सेस कथा मला पण इज्जत आहे का नाही बोलतो इज्जत आहे का नाही. झाली आंघोळ आता बोला तुम्ही तुला काय बोलायचं याच्यावर. घाबरले खाली पायरी नाही पायरी आहे तिथंच वाटतंय. तू खा रे तू डुबलं का बाई सगळे घाबरतात बाई. आपण माणूस आहे डायरेक्ट उडी टाकले आतमध्ये. किती नाही मला ऐसा कैसा है बाबू क्या बोला 21 जण तुला कशाला कळशी पाहिजे. पाणी होते जरा थोडं. गाईज आपली आंघोळ झालेली प्रॉपरली कारण की ह्यांच्यासारखं आपल्याला खेळत बसायला टाइम नाही. कारण की ही फक्त ना आपल्याला हरे कृष्णा हरे राम. चला ह्यांचा विषय कसा आहे माहितीये का. एक कळशी आणणार डोक्या वाचणार मग आंघोळ होणार. आपण एक बुडी मारली अख्खी आंघोळ झाली काय विषय नाही.
आपली कळशी घेऊन ये केला का इथं ठेवून जायची आता प्रॉपर निघाल चल कळशी आपली. चला आता वरल्या मंदिरात जाऊ घेऊ ना. कळशी करताना बाबा गायब इथं देवाला पाणी घालायचे आधी बाई एवढी जबरदस्त माणसं आहेत ना. कळशी गायब केले ना परत कार्यक्रम होईल यांचा मग. काय गेला आपल्यात किती बघू परत घातलं नाही ना. नाही तेव्हा लक्ष्मण कसं आहे माहिती त्या कळशीत ओतून घेईन पाणी. काय चेष्टा लावल्या राव. गणेश शेठ काय म्हणता तुम्ही तुम्हाला काय बोलायचं सांगा. पाणी कशासाठी घालतात लोक आता ब्रेक मध्ये बसून एकामेकीने हल्लो होती तसलं खर्च उद्या. हा बरं आता ना तुम्ही म्हणता एवढी गँग कुठे चालले हे बघा ही सगळी दुकानं दिसतात का लुटाय चालले ते बाई. माळा दिसतात मग दिसते बाई बघा 10 रुपये मे बस. कोणतीही वस्तू घ्या 10 रुपये. कोणतीही वस्तू घ्या हो गाईज ह्यांच्याकडे सेल लागले. ते असा गंभीर आहे की पोरं म्हणतात आकडा टाकून राहिलो. पोरं म्हणतात आकडा टाकून रेल्वे पळवायची. काय म्हणायचे मयूर तुला. नाही माझं नाही काय म्हणणे. मयूरचं काय म्हणणं नाही फक्त सगळे गेले की तिथं ते येणार या असा विषय. शंभो 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 वगैरे घालून झालेले आणि इथं भेटूया आपण बबलू शेटला त्यांची मुलाखत घेऊया. बबलू शेट पाणी कशासाठी घालतात बरं देवा. पाणी देवाला काय आंघोळ करायची असते. आज आपण किती वाजता आलाय तुम्ही शेट. संध्याकाळी 12च्या पुढे पाणी घालण्याचा कार्यक्रम चालू होतो. हा देवाची आंघोळ होती. तुमची मजा आहे. तुम्ही किती वाजता आलो शेट. मी 12ला आलो इथं रांगणला पाणी घालायचं सगळं देवा. बाकी सगळे फोटोसाठी आलेत काय म्हणायचे. तसं काय दावा प्रत्येकाची श्रद्धा आहे. तुमची व्लॉग बनवायची श्रद्धा आहे. कोणाची फोटो बनवायची फोटो काढण्यासाठी येतात बरोबर आहे का नाही. फोटो काढण्यासाठी फोटो काढण्यासाठी हे बघा हे मयूर फोटोसाठी मागे लागले. मयूर कोण आलाय मयूर. हे चुकीचं गोष्ट आहे. सगळ्यात जास्त फोटो ह्यानी काढलेले आहेत. कळलं आलाय ब्लॉग काढायला म्हणतोय फोटो. ब्लॉग कशासाठी काढते पब्लिकला दाखवतोय इथं काय चाललंय डाळिंब गावात ते दाखवतंय. आम्ही पण फोटो काढून दाखवतो. 12 तासामध्ये हा इथं पांडुरंग येऊन जातो 100% साक्षात येऊन जातो कुठं ना कुठं. मग त्या टायमात आपण जर इथं असेल पण काय म्हणायचं नशीब हे युनिव्हर्स युनिव्हर्स युनिव्हर्सची जागा आपलं आहे म्हणजे असं सिद्ध झालं. किंवा ते युनिव्हर्स आहे ना ज्यावेळेस त्यांच्या वाईफ सुद्धा आल्या आणि त्यावेळेस आपण इथं त्यांच्या समोर कुठेतरी आपण थांबलो किंवा आपल्यापासून गेले तुमच्यापासून कधी टच होऊन गेले तुम्हाला कधी म्हणजे हे संवाद झाला काही तुमच्या बोलून पण झाला. ज्याच्या नशिबात आहे त्याला हे मिळणारच म्हणजे रच 100%. फक्त तिथंच देव आहे असं नाही. तो देव आजिदा असतो सगळीकडे आसपास पण असतो हे रिअल फॅक्ट रिअलिटी ज्याला काय 100% ते काळच आणि कळणारच नक्की. तुम्ही ना एक नंबर माहिती सांगितली शेठ. एक नंबर रामकृष्ण हरी. उद्या मिळेल ना आम्हाला. हा उद्या 100% भेटन. मला भाऊ तर भेटून वगैरे गेलेले एक नंबर माहिती दिली बबलू शेठ बाई. डाळिंबगावचा राडाच आहे. राडा म्हणजे विषयच नाही. हे बघा हसतंय. अय काय खाल्लं तू नारळ एकटा एकटा आम्हाला दे की बाई. इज्जत मध्ये थोडा तुकडा दे. गावातल्या मंदिरात आलेलं आहे. हे हनुमान दादांचं मंदिर काळ भैरवनाथ यांचं मंदिर हे बघू शकता. आणि आपले टोर्नामेंट गँग हे बघू शकता. बाई निसती ना फिरायसाठी आलेली विषय का आपलाच आहे बाई. कसं डीपी दाखव विषय आहे का डीपी आपला. तो चला राहिलेलो लोक आपण सकाळी कंटिन्यू करणार आहे.